हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। राहुल गांधींच्या भाषणाच्या वेळी लोकसभेत सत्ताधाऱ्यांचा गदारोळ, असंसदीय भाषेचा वापर केल्याने बाद, राहुल गांधींनी माफी मागावी, रिजिजूंची मागणी। 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटलांचं निर्णायकी आंदोलन, 58 लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी। मुंबईच्या महापौर रितू तावडे अडचणीत येण्याची शक्यता, खासगी सहाय्यकाला दरमहा 50,000 मानधन देण्याचा प्रस्ताव, पेडणेकरांचा मोठा आरोप। मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव, स्कॉर्पिओ वाहन सोयीचं नाही, भाजप नेत्यांचा दावा, तर इनोव्हा क्रिस्टा घेण्याचा प्रस्ताव आयुक्तांना पाठवणार। ठाण्यामध्ये शिवसेना भाजपमधील उद्घाटनाचा वाद उफाळला, तर आमदार निरंजन डावखरेंनी व्यक्त केली नाराजी, हक्कभंग दाखल करण्याची विधान परिषद सभापतींकडे मागणी। नीटच्या पुनर्परीक्षेचाही पेपर फुटल्याचा दावा, गुजरातमधील विद्यार्थ्याची मुंबई सीबीआयकडे तक्रार, फिजिक्सचे 45 पैकी 40 प्रश्न फुटल्याचा विद्यार्थ्याचा आरोप। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून 13 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल, 360 साक्षीदार, आज सुनावणी होणार। आरोपींमध्ये शिवराज मोटेगावकर याचाही समावेश। शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये बोगस डिग्रीचा घोटाळा झाल्याचा आरोप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बोगस मार्कशीट आणि डिग्री मिळत असल्याचा आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप। सिक्युरिटी बाजूला ठेवून फिरून दाखव कंगना रनौत यांना राखी सावंतची धमकी, राखीकडनं कंगना रनौतांचा गटरमाऊथ असा उल्लेख, जेन्झीवर टीका केल्यानं संताप। नाशिकमध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना आक्रमक, नगरसेवक कैलास मुदलियार यांनी केला निषेध। बीडच्या माजलगावमध्ये रात्री जोरदार पावसानं लेंडी नदीला आला पूर, काही भागात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षाच। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, पंचगंगेची पाणी पातळी आज 31 फुटांवर, कोल्हापुरातील 30 बंधारे पाण्याखाली। जायकवाडी धरणातील पाणीसाठा 66.20%, पाणलोट क्षेत्रातील पावसानं पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ। चंद्रपूरसह गोंदिया जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, तर नागपूरसह भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। राज्यात आजपासून 3 दिवस पावसाचा इशारा, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज। IIT बॉम्बेमध्ये आणखीन एका विद्यार्थ्याची आत्महत्या, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यानं वसतिगृहामध्येच घेतला गळफास, 20 वर्षीय सोहिल सांगवान हा मटेरियल सायन्सचा विद्यार्थी। राज्यामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह, प्रमुख मंदिरांना आकर्षक सजावट, शिर्डी, शेगाव, नरसोबाच्या वाडीत देखील भाविकांची अलोट गर्दी। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं साईचरणी 47 लाखांचा सुवर्णहार अर्पण, 2 दिवसात 1,70,00,000 रुपयांचे सुवर्णदान। युक्रेनमध्ये 13 भारतीय अडकले, बंदरावर जहाजाजवळ रशियाचे हल्ले, जहाजावर 15 क्रू मेंबर, त्यातील 13 भारतीय खलाशी असल्याची माहिती। पीओकेमध्ये आंदोलकांवर गोळीबारात 30